माघ महिन्यामध्ये रथसप्तमीपासून ते गुरुप्रतिपदेपर्यंत जेथे जेथे कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीच्या काठावर कृष्णावेणीचा उत्सव साजरा केला जातो। कृष्णा नदीला इथे कृष्णामाई असं म्हणतात आणि या उत्सवाला कृष्णावेणीचा उत्सव असं म्हणतात। हे 10 दिवस नरसिंहवाडी तसेच वाई येथे कृष्णा नदीच्या काठावर येथे नदीचा घाट आहे त्या घाटावर मंडप उभारला जातो आणि त्या मंडपामध्ये कृष्णामाईची म्हणजे कृष्णा नदीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। इथे देखील आपण समोर पाहत आहात नरसिंहवाडी येथे दत्त मंदिराच्या शेजारी कृष्णावेणी म्हणजे कृष्णा नदीची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि इथे या 10 दिवसाच्या काळामध्ये रोज भजन कीर्तन असते। संपूर्ण भागातील महिला येथे येऊन नदीची ओटी भरतात, तसेच नदीला खण नारळाने आणि नारळ वाहतात व साडी देखील नदीला नेसवली जाते आणि या मूर्तीला कृष्णामाईच्या मूर्तीला नदीचे स्वरूप असल्यामुळे इथे संपूर्ण दिवसभर उत्सव असतो। दुपारच्या वेळी इथे कीर्तन असते, तसेच प्रवचन असते आणि रात्री येथे सुंदर असं एखाद्या प्रसिद्ध गायक किंवा गायिका यांचं गायन असतं आणि इथं स्टेज उभारलेलं आपल्याला दिसते। तर इथं रोज नित्यनेमाने 10 दिवस पूजा केली जाते आणि पौर्णिमेनंतर इथे 7 दिवस रात्री महापूजा केली जाते। म्हणजे नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची महापूजा ही रात्री केली जाते। तर असा हा नरसिंहवाडी येथील कृष्णावेणीचा उत्सव पाहण्यासारखा असतो आणि त्यासाठी बरेच भक्त गर्दी करतात। आपल्याला इथे समोर या भक्तदर्शनासाठी आलेले भक्त रांगेमध्ये बांधलेले दिसत आहेत। पालखीचा दर्शन घ्या। ए तसा तिकडनं जायचं काय? आपली गाडी इकडे जाय नाही, ह्या बाजून जा, पुढल्या बाजून जाऊया, मागणं जायचं नाही। अरे त्याचं वर जायची बाजू रे।